संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा धोक्याचा इशारा. 17 जिल्हे उद्ध्वस्त होणार. 5 मिनिटांपूर्वीचा हवामान विभागाने अवकाळी पाऊस संदर्भात सगळ्यात डेंजरस इशारा दिला आहे. कारण आता एक चक्रीवादळ दक्षिण दिशेकडून महाराष्ट्रामध्ये शिरलं आहे. 5 मिनिटांपूर्वीच हवामान विभागाने सॅटेलाईटच्या माध्यमातून काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा एक नकाशा समोर आणला आहे. या नकाशामध्ये ताशी 120 किलोमीटर प्रति वेगाने भयानक चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने अतिशय वेगाने येत असल्याचा फोटो समोर आला आहे. फोटो पाहताच महाराष्ट्रातल्या सर्व लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण या चक्रीवादळामुळे 17 जिल्ह्यांमध्ये हाहाकार माजणार आहे. एक ढगांची अशी मोठी फौज महाराष्ट्राच्या दिशेने सरकली आहे. हे ढग इतके भयानक आहेत की ज्यांची उंची काही किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या ढगांचे वजन 80 पट जास्त आहे आणि हे ढग जेव्हा फुटणार तेव्हा त्याच्यामधून पाणी पडणार नाही तर गारांचे गोळे पडणार आहेत. 70 वर्षात घडली नाही अशी घटना आता घडणार आहे. त्यामुळे तातडीने सरकारने 17 भयानक जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. या जिल्ह्यातील लोकांना 3 तारखा सांगितलेल्या आहेत. या 3 तारखेला घराबाहेर पडू नका असा स्पष्ट आदेश सरकारने दिला आहे. 19 जिल्ह्यांमध्ये देखील भयानक चक्रीवादळाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. ही परिस्थिती खूप गंभीर आहे कारण हवामान विभागाने जो फोटो पाठवला आहे तो खूपच भयानक आहे. अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रावर येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यातील यादी स्वतः दाखवली आहे. जिथे दुपारनंतर सोसाट्याचा वारा सुटणार आहे त्यानंतर तिथे 2 तासाच्या आत गारपीट सुद्धा होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वातावरणात अचानक बदल होत असून कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये ढगांची तीव्र वाढ झाली असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः खालील जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि जालना या भागांमध्ये ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तसेच काही ठिकाणी विजांचा कडकडाट सुद्धा होऊ शकतो. झाडे कोसळण्याची शक्यता, विजेचे खांब पडण्याचा धोका तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शहरांमध्ये पाणी साचण्याची शक्यता, त्यावर काय काळजी घ्यायची आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. विजेच्या कडकडाट वेळी झाडाखाली उभे राहू नका. मोबाईल चार्जिंग करताना सुरक्षितता पाळा. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना. या पावसामुळे काही पिकांना फायदा होऊ शकतो पण जोरदार वाऱ्यामुळे नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिके सुरक्षित ठेवण्यासाठी आधीच तयारी करावी. मित्रांनो, हवामान विभागाने दिलेला हा इशारा अत्यंत महत्त्वाचा आहे. कृपया सावध राहा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा. आणखी एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? हा व्हिडिओ भीती घालवण्यासाठी नाही तर सत्र करण्यासाठी देत आहे. हवामान खात्याचे अंदाज वारंवार बदलत असतात. त्यामुळे ही माहिती इशारा समजू नका. अंतिम सत्यसुद्धा समजू नका. फक्त अधिकृत अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. निसर्ग एवढं रौद्र रूप धारण करेल का? जाता जाता मी एवढंच सांगेल, स्वतःची आणि आपल्या मुख्य प्राण्यांची काळजी घ्या. तसेच आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती महत्त्वाची आहे तर फक्त स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ग्रुपवर आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.